जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय की आर-टी 2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, ज्यामध्ये शाळेची नोंदणी 8 जानेवारीपासून सुरू झाली होती आणि आता अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी नोंदणी ही सुरुवात होणार आहे. आता विद्यार्थी नोंदणी सुरू होण्याच्या पूर्वी हातात जे काही 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, त्यामध्ये पालकांनी काय-काय तयारी केली पाहिजे, कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासोबतच ज्यांनी कोणी भाडेकरार काढणार आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची जी काही सूचना असणार आहे, भाडेकरार करताना काय चुका होऊ शकतात, त्याबद्दलही मी थोडक्यात तुमच्याशी चर्चा करणार आहे. सोबतच एक महत्त्वाची टिप किंवा एक सूचना आहे, जी सर्व पालकांना द्यायची मला इच्छा आहे. कारण सगळे पालक फॉर्म सुरू झालं, की त्या फॉर्म भरण्यासाठी तुटून पडतात आणि 90% पालक ही चुका करतात. त्याच्यानंतर मग त्यांना त्या चुका सुधारवण्याला चान्सेस नसतात. त्या चुका काय असू शकतात, त्याची टिप तुम्ही जाता-जाता घेऊनच जा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर काय आर-टीबद्दल माहिती पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एक WhatsApp ग्रुप आहे. शुल्क आहे त्याचं ₹100 ते भरा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळत राहील. तुमची कागदपत्र जर का तुम्हाला शंका असतील त्याबद्दल, तर तुम्ही त्या ग्रुपवरती किंवा वैयक्तिक मला पाठवू शकता आणि कागदपत्राची पडताळणी करून घेऊ शकता. हे बरोबर आहेत का नाही? आणि वेळोवेळी जे काही मार्गदर्शन पाहिजे, घराची पडताळणी, लॉटरी सिस्टम्स या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा त्या ग्रुपमध्ये केली जाते. त्यामुळे शुल्क भरून तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टी प्रवेश प्रक्रियेला आता अवघे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. 18 तारखेपासून अपेक्षा आहे, की ही विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. कदाचित हे 8 ते 10 दिवस वाढूही शकते. परंतु जो उशीर यावर्षी झालेला आहे त्या पाहता वाटत नाही, की ही प्रक्रिया पुढे जाईल. जर का नाही पुढे गेली, तर या 3 दिवसात पालकांना काय-काय तयार करायचं आहे? तर सगळ्यात पहिली तयारी म्हणजे कागदपत्राची. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कागद कुठला? कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कागद म्हणजे पाल्याचा जन्माचा दाखला. हा जन्माचा दाखला हस्तलिखित चालत नाही. आता सध्या तो भेटतही नाहीये. परंतु ज्यांचा कुणाचा ग्रामीण भागात जन्म झालेला आहे, त्यांना कदाचित त्यांनी काढलेला असेल हस्तलिखित ग्रामपंचायतला दाखला, तर तुम्ही तो ऑनलाईनचा दाखला काढून घ्या आणि त्यावरती जे काही नाव आहे, त्याचं नाव, त्याची स्पेलिंगची पूर्तता करा. स्पुष्टी करून घ्या, की तुमची स्पेलिंग बरोबर आहे का? त्याच्यात वडिलाचं नाव आहे, त्या वडिलाच्या आधारप्रमाणे नाव आहे का? आईचं नाव पण त्याच्या आईच्या नावाप्रमाणे आहे का? आणि या सगळ्याची खातरजमा करून जन्माचा दाखला तयार करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा कागद आहे, की तुम्ही पात्र आहात का? पालक पात्र आहात का? कारण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पालकांसाठी आहे. म्हणजे जर तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल, ओपन कॅटेगरीमध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसीलचा ऑनलाईनचा लागतो. ज्या ठिकाणी आता समजा बरेचसे पालक आहेत, जे पुण्या, मुंबईत कामाला असतात, नोकरीच्या निमित्ताने असतात, पण त्यांना त्यांच्या गावाकडचाच जन्माचा दाखला काढायला लागेल. पुण्यामध्ये भेटणार नाही. जिथलं राशन कार्ड आहे त्याच ठिकाणचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा आहे 1,00,000पेक्षा कमी. मी आणखीन सांगतो, 1,00,000 ही उत्पन्नाचा दाखला चालत नाही. 1,00,000पेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाले, की उत्पन्नाचा दाखला आजच काढायचा आहे का? नंबर लागल्यानंतर चालेल का? तर तसं चालणार नाहीये. उत्पन्नाचा दाखला हा फॉर्म भरण्याच्या अगोदरचा आणि मार्च 2026 पर्यंत वैध असलेलाच उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला, तो कदाचित पुढच्या वर्षीसाठी असू शकतो. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा कागद आहे, ज्यांचं कुणाचं कास्ट आहे किंवा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस यांच्यासारख्यांना तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असावं असं नाहीये, कारण माझं कास्ट सर्टिफिकेट 1998 ला काढलेलं होतं. तर त्यामुळं ते आता ओरिजिनल माझ्याकडे नव्हतंही, तरीही ते चालतं. पण तुमच्याकडे अटेस्टेड आणि ते जे ओरिजिनलची कॉपी असेल आणि अटेस्टेड असेल तरीही चालतं. पण तो हस्तलिखित असलेलंही चालतं, पण तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्टसाठी सोबत पालकांमध्ये संभ्रम असतो, की व्हॅलिडिटी लागते का? किंवा नॉन क्रिमिलियर लागतं का ओ-बी-सीसाठी? तर तसं काहीही लागत नाहीये. केवळ आणि केवळ कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा कागद आहे, ते म्हणजे तुमचा रहिवासी किंवा माफ करा, रहिवासी म्हणू नका, त्याला पत्त्याचा पुरावा म्हणा. पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही जर स्वतःचं घर असेल, तर तुम्हाला 2 पुरावे द्यावे लागतात. आधार कार्ड सोबत आणखीन एक पुरावा मागितला जातो, की तुमचं खरंच मालकी हक्क आहे का? कारण आधार कार्डच्या पत्त्यावरून मालकी हक्क सिद्ध होत नाही. तुम्हाला त्यासाठी लाईट बिल असेल, तिथली सूची क्रमांक 2 किंवा रजिस्ट्री असेल किंवा राशन कार्ड असेल, लाईट बिल असेल, गॅस पावती चालत नाही, पोस्टपेडचं फोन बिल असेल, इत्यादीपैकी एक आणि आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे. पाल्याचा आधारवरती तो पत्ता नसला तरी चालतो, पण पालकांचा असणं गरजेचं आहे, जर घर स्वतःचं असेल तर. आता यामध्ये घर चुलत्याच्या नावावर असेल, पाल्याच्या चुलत्याच्या नावावर असेल, आडनाव एक असेल तर चालतं, आजोबाच्या नावावर असेल तर चालतं. परंतु पाल्याच्या आईच्या घरच्यांकडे जर तुम्ही म्हणजे सासरकडच्या माणसांचं असेल, आडनाव एक नसेल तर चालत नाही. त्यानंतर आपण येऊया भाडेकरारकडं. भाडेकरारच्या बाबतीतही मला तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. आता बहुतांश पालक जे आहेत आर-टीमधनं ॲडमिशन घेतात, 90% पालक हे भाडेकरार करतात. आता भाडेकरार करताना काही चुका होतात.
आज तुम्हाला लक्षात येत नाही, की कोणत्या लोकेशनवरती जाऊन भाडे करार करू. कारण शाळा जास्तीत जास्त शाळा त्या एरियामध्ये आल्या पाहिजेत, असा आपला हेतू असतो पालकांचा. तो माझाही तसाच असतो. सगळ्यांचा उघड आहे. मग त्यासाठी तुम्ही Google मॅपवरनं बराच सारा सर्च केला असेल आणि जर तुम्हाला तुमचं लोकेशन भेटलं असेल, तर घरमालकाला तिथल्या घ्या आणि दुय्यम निबंधकाच्या ठिकाणी जा किंवा ऑनलाईन नेट कॅफे, सेतू सुविधा केंद्र ज्या ठिकाणी रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट केलं जातं, त्या बाबांना अगोदर केलेलं आहे का कुणाचं त्याचं विचारून घ्या. म्हणजे जो अनुभवी असेल त्यांच्याकडनंच करून घ्या. कारण रेंट अग्रीमेंट बनायला सुद्धा 2 ते 3 दिवस लागतात. त्यामध्ये तुम्हाला तुमचं घरमालक घ्यायचं, त्याचा आधार, पॅन आणि त्याचं लाईट बिल किंवा टॅक्स पावती घ्यायची आहे. तुमचं स्वतःचा आधार, पॅन असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडचे 2 साक्षीदार घेऊन जा आणि भाडे करार करून घ्या. भाडे करार करताना काळजी घ्या, की पत्ता अचूक टाका. जो त्या जागेचा पत्ता आहे त्याचा अचूक टाका. तुमचं नाव येऊ द्या अचूक आणि जागा मालकाचं नाव येऊ द्या आणि 11 महिन्याचा करत असाल तर 11 महिन्याचा करा किंवा तुमचं पाल्याचं वय वर्ष जुलै 2020च्या नंतर जन्मला असेल तर 2 वर्षाचा करा. परत एकदा सांगतो, जुलै 2020च्या नंतर जन्मला असेल तर 2 वर्षाचा करा. जेणेकरून या वर्षी नंबर नाही लागला तर पुढच्या वर्षी लागू शकतो. आता आणखीन भाडेकरारच्या बाबतीत सखोल माहिती मी देणारच आहे कसं काढायचं. कारण मी स्वतः भाडेकरार बनवतोय. दुय्यम निबंधकाचं भाडेकरार माझं सेतू सुविधा केंद्र आहे, आधार केंद्र आहे. त्यामध्ये मी स्वतः भाडेकरार बनवतो. त्या अडचणी काय-काय येऊ शकतात त्याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. त्याचाही व्हिडिओ आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पडताळणी कशी होते, लॉटरी काय असते, कागदपत्र कधी जमा करायचे, मग ॲडमिशन झालं हे कसं कळेल, याच्या संबंध माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर एक ₹100 शुल्कचा WhatsApp ग्रुप आहे. तुम्ही तो WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि जर ₹100 भरून तुमचे 8 ते 10 लाख रुपये तब्बल वाचत असतील आणि माहितीसाठी तर तुम्हाला भटकायची गरज नाही. म्हणजे जी पाहिजे ती माहिती भेटेलच असं नसतं. तुम्हाला पाहिजे असते एक माहिती, त्यासाठी तुमचा वेळही जातो YouTubeवरती सर्च करण्यासाठी आणि योग्य ती माहिती मिळत नाही. परंतु मागील 5-6 वर्षापासून मी जे काही आर-टी बद्दल मार्गदर्शन करतो पालकांना, त्यामुळं बऱ्यापैकी माहिती झालेली आहे आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत ₹100 शुल्क जो WhatsAppचा ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ॲक्सेस मिळेल आणि तुम्हाला ती माहिती मिळू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती टिप किंवा ती सूचना ज्यासाठी पालक आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत होता. जसं ही फॉर्म भरायला सुरुवात झाली, समजा 18 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झाली, तुम्हाला 15 ते 20 दिवस देण्यात येतील. जास्तीत जास्त 20 दिवस, कमीत कमी 15 दिवस देण्यात येतील. आता 15 दिवसात तुम्हाला 15व्या दिवशी जरी फॉर्म भरला, तरीही तो तितकाच वैध आहे ज्यांनी पहिल्या दिवशी भरला. असं नाही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरती म्हणजे पहिल्या दिवशी भरला तर लगेच नंबर लागला, असं नसतं. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या, की गडबड व्हायला नको. बरेच पालक गडबड करतात. आता गडबडीमध्ये काय होतं, शाळा निवडताना मग 3 शाळा निवडल्या किंवा मग एकच शाळा निवडली. त्या एरियामध्ये आणखीन 2 शाळा होत्या. मग पुन्हा सबमिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, "अरे बाबा, आपल्याकडे ही चूक झाली होती. तिथं आम्ही कास्टच्या ठिकाणी हे टाकलं नाही, येसच्या ठिकाणी नो केलंय. मग मला आणखीन 2 शाळा निवडल्या असत्या तर बरं झालं असतं का?" एकदा फॉर्म सबमिट झाला तर तो वापस घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही फॉर्म ओपन करा. मी वेळोवेळी त्याबद्दल लाईव्ह डेमो कसा फॉर्म भरायचा, कोणत्या सेक्शनमध्ये काय भरायचंय, या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेल वेळेतच. पण तो व्हिडिओ पाहून किंवा इतर चांगल्या ठिकाणी जिथं कुठं अनुभवी लोक आहेत जे भरतायत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही भरू शकता किंवा घरी बसल्याही तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल तर मलाही तुमचे कागदपत्र पाठवून तो फॉर्म भरून घेऊ शकता. परंतु फॉर्म सबमिट करण्याची गडबड करू नका. पहिल्या दिवशी फॉर्म सबमिट केल्यानं तुमचा नंबर लागणार नाहीये. पण थोडा वेळ घ्या. आणखीन चौकशी करा. शाळाची लिस्ट येईल तुम्हाला. लिस्टचा अभ्यास करा. त्यामध्ये कुठली पाहिजे, नको आहे. असंही नाही की एकच नंबर दिला शाळेचा तर एकच शाळा निवडली तर तीच लागते. 3 निवडली तर लागत नाही किंवा 3 निवडली तर 3 पैकी 1 लागते. असं काही नाहीये. सगळा लॉटरीचा भाग आहे. त्यामुळं तर्क-वितर्कला बाजूला ठेवून तुम्हाला जो विश्वास आहे तुमच्यावर, तुम्हाला जी पाहिजे त्या गोष्टीचं फॉर्म भरून घ्या आणि त्याच्या संदर्भात जे काही अडचणी असतील त्या वेळोवेळी त्यावेळेस ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील, वेबसाईटची अडचण असेल, आणखीन काही नवीन म्हणजे समस्या उद्भवतील त्यावरती आपण चर्चा करून त्यावरती मात करू आणि यशस्वीरित्या पालकांना या आर-टी 2026च्या प्रवासात माहितीच्या स्वरूपात तुमचं जे काही योजना आहे त्या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यास मदत करणार आहे. त्यामुळं परत एकदा विनंती आहे, चॅनलला तर सबस्क्राईब करा. शेवटी तो एक ₹100 WhatsApp ग्रुप जॉइन करून घ्या. धन्यवाद.